नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी आणि जीवा कॅफेमध्ये आलेले असतात. तर नंदिनी जीवाला म्हणते तर असं म्हणत नंदिनी काही बोलायला सुरुवात करणार तर जीवा म्हणतो नाही नाही, मी आपल्यासाठी काहीतरी ऑर्डर करतो. तू माझी वाट पाहत खूप उशीर इथे थांबली असेल ना, मग तुला भूकही लागली असेल. थांब, मी आपल्यासाठी काहीतरी ऑर्डर करतो. नंदिनी, अगं घरी नेहमीच तू आमच्यासाठी जेवण बनवायचीस, आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवायचीस. घरी तू सगळ्यांची खूप अगदी मनापासून काळजी घ्यायचीस. कोणाला काय हवं काय नको हे सगळं काही तू पाहायचीस. परंतु नंदिनी, तिकडे तू वेळेवर जेवत होतीस ना. आता मात्र नंदिनी विषय बदलण्याचा प्रयत्न करते आणि जीवाचं उत्तर टाळत ती वेटर दादांना बोलावते आणि म्हणू लागते एक्सक्यूज मी असं म्हणत आता नंदिनी काही ऑर्डर देणार. परंतु त्याचवेळी जीवा म्हणतो अगं थांब ना चकाचक बाई, अगं मी देईन ना ऑर्डर. असं म्हणत जीवा थांबतो आणि म्हणतो सॉरी नंदिनी, मी देतो ना ऑर्डर. असं म्हणत जीवाने आता ऑर्डर दिलेली असते. जीवा म्हणतो 2 स्पेशल चहा आणि बन मस्का. आता जीवा त्या दादांना म्हणतो आणि हो महत्त्वाचं, ऑर्डर लेट आली तरी चालेल, तुम्ही आरामात ऑर्डर घेऊन आलात तरी काहीच हरकत नाही. नंदिनी म्हणतो अहो काय बोलतोय तुम्ही हे, असं म्हणत त्या दादांना थांबवण्याचा प्रयत्न करते. परंतु तोपर्यंत ते दादा तिथून निघून जातात. आता नंदिनी जीवाशी काहीच बोलत नाही. तर जीवा नंदिनीला विचारतो अजूनही रागवली आहेस का माझ्यावर. नंदिनी जीवाकडे पाहते तर जीवा नंदिनीच्या डोळ्यात पाहत म्हणतो बोल ना काहीतरी, तू अशी शांत नको राहूस, तू बोल ना माझ्याशी. नंदिनी म्हणते बोलते. असं म्हणत नंदिनी जीवाला म्हणते माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास झाला असेल तर खरंच आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तर जीवा म्हणतो नाही, तुझ्यामुळे मला कुठला त्रास झाला नाहीये, पण प्लीज माझ्याशी बोल ना. नंदिनी म्हणते जे झालं ते खरंच खूप वेगळं होतं, विचित्र होतं, भयंकर होतं आणि जे झालंय ते आपण बदलू शकत नाही. खरं तर कदाचित ते आपल्या नशिबातच होतं किंवा तेच आपलं नशीब होतं. असं म्हणत नंदिनी त्या सगळ्या गोष्टींमुळे स्वतःला त्रास करून घेत असते. नंदिनी जीवाला म्हणते नशीब बदलता येत नाही, परंतु निर्णय मात्र बदलता येतात. जीवा म्हणतो म्हणजे. तर नंदिनी म्हणते मी घर सोडायचा निर्णय घेतला, तुम्हाला सोडायचा निर्णय घेतला, कधी काळी डिवोर्स घ्यायचाही निर्णय घेतला, पण आता मी अजून एक निर्णय घेतला आहे. आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. जीवा नंदिनीकडे पाहू लागतो. नंदिनीलाही बोलताना हे सगळं काही खूप जड जात असतं. तिच्यासाठी हा प्रसंग खरंच खूप कठीण असतो. तर जीवा म्हणतो काय झालं नंदिनी, बोल ना. तर नंदिनी जीवाला म्हणते मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मला पुढच्या 3 महिन्यांनी तुमच्याकडून डिवोर्स घ्यायचा नाही आहे. आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. नंदिनीला नक्की काय बोलायचंय जीवाला काहीच कळत नसतं. जीवा नंदिनीकडे पाहत असतो आणि नंदिनी जीवाकडे. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं पार्थ आता ऑफिसमधून दमून घरी आलेला असतो. पार्थ 2 मिनिटं शांत बसणार तोपर्यंत दरवाजाची बेल वाजते. पार्थ विचारतो कोण आलंय. तर पार्सल घेऊन एक दादा आलेले असतात. तर ते दादा पार्थला म्हणतात पार्थ देशमुख तुम्हीच आहात का. पार्थ म्हणतो हो मीच पार्थ देशमुख आहे. तर ते दादा पार्थला म्हणतात हे तुमचं पार्सल आहे. तर पार्थ म्हणतो मी तर काही ऑर्डर केलंच नाहीये. तर आता ते दादा चेक करतात आणि पार्थला म्हणतात सर ही ऑर्डर तुमचीच आहे, कारण तुमचंच नाव इथे दिलेलं आहे. आता मात्र पार्थलाही काही कळत नसतं की नक्की हे कोणी पाठवलं असेल. आणि त्याचवेळी पार्थला काव्याचा फोन आलेला असतो. परंतु पार्थ काव्याचा फोन कट करतो. तर दुसरीकडे काव्या म्हणू लागते माझा फोन कट केला. देशमुख तुम्ही तुमच्या बायकोचा फोन कट केलात, आता बघा तुमची ही बायको काय करू शकते. असं म्हणत आता काव्या त्या दादांना फोन करते. तर ते दादा काव्याला म्हणतात बोला ना मॅडम, आता मी तुम्हालाच फोन करणार होतो कारण सर त्यांचं हे पार्सल घ्यायला तयारच नाही आहेत. काव्या म्हणते हो मला माहीत आहे की सर ते पार्सल घेत नाही आहेत. दादा तुम्ही एक काम कराल का, तुम्ही फोन स्पीकरवर टाका. असं म्हणत आता काव्या त्या दादांना फोन स्पीकरवर ठेवायला सांगते. आता ते दादा फोन स्पीकरवर ठेवतात. तर आता काव्या पार्थला आवाज देत म्हणते देशमुख ऐकताय ना माझं, अहो घ्या ना ते पार्सल. पार्थ काही बोलत नसतो. तर ते दादा म्हणतात अहो सर बोला ना, मॅडम तुम्हाला काहीतरी विचारत आहेत आणि मला उशीर होत आहे, सर काहीतरी उत्तर द्या ना. परंतु पार्थ काहीच बोलत नसतो. तर ते दादा आता काव्याला म्हणतात मॅडम तुमचं आणि यांचं काही वाजलं आहे का, म्हणजे सर माझ्याकडे पाहून खुन्नस देत आहेत. तुम्ही एक काम करा, फोन स्पीकरवरच आहे, तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, सर ऐकतच आहेत. सर ऐका आणि मला उत्तर द्या कारण मला जायला वेळ होत आहे. असं म्हणत ते दादा आता पार्थच्या समोर मोबाईल धरतात. तर काव्या म्हणते देशमुख ऐकताय ना तुम्ही.
पार्थ देशमुख, मी तुमच्याशी बोलते आहे. अहो, तुम्हाला आठवतंय का, कधी काळी मोहिते सदनमध्ये तुम्ही सुद्धा माझ्यासाठी डिलिव्हरी बॉय बनून पेस्ट्री घेऊन आला होता आणि तेव्हा सुद्धा मी अशीच चिडले होते. मात्र तेव्हा तुम्ही मला मनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळचं सत्य तुम्हाला आठवतंय ना? आता पार्थला ते सगळं काही आठवू लागतं तर काव्या म्हणते, बरं ठीक आहे, ते राहू देत. परंतु तुम्हाला आठवतंय का, माझ्या प्रिलिम्सच्या आदल्या दिवशी आदल्या रात्री तुम्ही माझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन येणार होता आणि ते तर राहीलच, परंतु आता मी तुमच्यासाठी पेस्ट्री पाठवली आहे, ती तरी घ्या ना. पार्थ म्हणतो, मला नको आहे. तर काव्या म्हणते, देशमुख, आपण एकत्र पेस्ट्री लवकरच खाणार आहोत, परंतु ही तुमच्या आणि माझ्या मैत्रीतलं प्रेम समजा. आता मात्र पार्थ लगेच फोन घेतो आणि फोन स्पीकरवरचा काढत काव्याला म्हणतो, प्रेम हा शब्द मी माझ्या डिक्शनरीतून कधीच काढून टाकला आहे. काव्या म्हणते, बरं मग मैत्री समजा, विनंती समजा, विनंती अर्ज समजा, किंवा आपल्या मैत्रीची सुरुवात समजा. तुम्हाला यासाठी जो शब्द द्यायचा आहे तो द्या, जो अर्थ द्यायचा आहे तो द्या, परंतु प्लीज ही पेस्ट्री घ्याल का? तर आता पार्थ काव्याला म्हणतो, मी काय बोलतोय, तुम्ही काय बोलताय, मी काय समजावण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही काय समजताय, तुम्हाला कळतंय का? आता काव्या काही समजून घ्यायला तयार नसते आणि म्हणूनच पार्थ त्या दादांचा मोबाईल देतो आणि म्हणतो, दादा, हे पार्सल मला नको आहे, तुम्ही प्लीज हे रिटर्न घेऊन जा. तर आता ते दादा काव्याला म्हणतात, मॅडम, सर तर पार्सल घ्यायला तयार नाहीयेत, मग मी काय करू? काव्या म्हणते, तुम्ही एक काम करा, त्यांना ना किती वाजले असं विचारा, मग ते घड्याळ पाहण्यासाठी हात वर करतील, मग त्या हातात तुम्ही ते पार्सल ठेवायचं आहे आणि तिथून निघायचं आहे. तर ते दादा म्हणतात, परंतु सरांनी मला चांगला चोप दिला तर, ते मला ओरडलेत तर. काव्य म्हणते, तसं काही होणार नाही, जसं सांगते तसं करा ना तुम्ही. तर आता काव्याच्या सांगण्यावरून ते दादा पार्थला विचारतात, सर किती वाजले आहेत? आता पार्थ आपल्या हातातील घड्याळ पाहणार, त्याच वेळी त्या संधीचा फायदा घेत आता ते दादा ते पार्सल पार्थच्या हातात ठेवतात आणि तिथून सॉरी सर असं म्हणत निघून जातात. पार्थ त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते दादा काही थांबत नाहीत. तर दुसरीकडे काव्या खुश होते आणि स्वतःलाच शबासकी देत म्हणते, शब्बास काव्या, आज जे केलेस ते अगदी योग्य केलेस. आता माझा बोका चिडेल, रागानेच त्या पेस्ट्रीच्या पार्सलकडे पाहिल आणि मग पुढे काय करणार? ते पार्सल फेकून द्यायला जाईल, परंतु फेकणार नाही. आता जसं काव्या बोलत असते तसंच अगदी पार्थ करत असतो. तर काव्या म्हणते, फेकणार नाहीत, कारण मी दिली म्हणून नाही, तर अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून. तर अगदी पार्थ तसंच बोलतो, काव्याने दिलं म्हणून काय झालं? खरं तर असं अन्न फेकून द्यायचं नसतं, हा अन्नाचा अपमान असतो, असं म्हणत पार्थने आता ती पेस्ट्री ते पार्सल स्वीकारलेलं असतं आणि काव्याला जे वाटत असतं ते अगदी खरं ठरलेलं असतं. काव्या आता हळूहळू पार्थला अगदी बरोबर ओळखू लागलेली असते. आता काव्या जसं सांगते तसंच सगळं काही अगदी खडत असतं. पार्थ त्या पेस्ट्रीकडे त्या पार्सलकडे पाहत असतो, तर इकडे काव्या म्हणू लागते, आता ते देशमुख पार्सल पाहतील आणि काय करू असा विचार करतील आणि त्यानंतर किचनच्या दिशेने जातील. अगदी पार्थ तसंच करत असतो, त्या पेस्ट्रीकडे पाहतो, विचार करतो आणि त्यानंतर किचनच्या दिशेने निघून जातो. तर दुसरीकडे काव्या म्हणते, आता किचनमध्ये जातील आणि विचार करतील की या पेस्ट्रीचं काय करू. आता पार्थ अगदी त्याच गोष्टीचा विचार करत असतो. तर दुसरीकडे काव्या म्हणते, आता माझा बोका फ्रीज उघडेल आणि फ्रीजमध्ये ती पेस्ट्री ठेवेल. नाही नाही नाही, फ्रीज पुन्हा एकदा उघडेल, ती पेस्ट्री पुन्हा एकदा लपवून ठेवेल, म्हणजेच त्या पेस्ट्रीवर काहीतरी अशी वस्तू ठेवेल की ज्यामुळे ती पेस्ट्री कोणाला दिसणार नाही आणि कोणी खाणारही नाही. आता काव्य जसं सांगते अगदी तसंच सगळं काही घडत असतं. पार्थ ती पेस्ट्री फ्रीजमध्ये ठेवतो खरा, पण त्याच्या लक्षात येतं की ही जर पेस्ट्री कोणाला दिसली तर संपवू शकते आणि म्हणूनच आता पार्थ त्या पेस्ट्रीवर मेथीच्या भाजीची जुडी ठेवतो आणि त्याच्या पुढे एक भांडं ठेवतो की जेणेकरून ती पेस्ट्री कोणालाच दिसू नये. तर अगदी काव्याच्या मनासारखं सगळं काही घडत असतं. तर काव्या म्हणते, माझा बोका आता तरी पेस्ट्री खाणार नाही, परंतु रात्री जेवणानंतर नक्कीच पेस्ट्री खातील याची मला पूर्ण खात्री आहे. कसं आहे ना देशमुख, हळूहळू तुमची ही बायको तुम्हाला ओळखू लागली आहे आणि मी तुम्हाला एवढं तर नक्कीच ओळखते की तुम्ही ती पेस्ट्री नक्कीच खाणार आहात. मला खात्री आहे की माझा बोका मी दिलेली पेस्ट्री अगदी प्रेमानेच खाईल. असं म्हणत काव्या आता पार्थचा फोटो असणारा मोबाईलमधील ऑलपेपर पाहू लागते. पार्थचा फोटो पाहून आता काव्या आपल्या मनातील प्रेम व्यक्त करत म्हणते, आय लव्ह यू देशमुख. असं म्हणत काव्या आता पूर्णपणे पार्थच्या प्रेमामध्ये आकंत बुडालेली असते. पार्थच्या आवडीनिवडीच नव्हे तर पार्थ काय करू शकतो हेही काव्याला अगदी परफेक्ट माहीत असतं.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनीच्या या निर्णयावर जीवा म्हणतो काय खरंच म्हणजे तुला 3 महिन्यानंतर डिवोर्स घ्यायचा नाहीये म्हणजे नंदिनी माझा आणि तुझा डिवोर्स होणार नाही. आता जीवासाठी ही एवढी आनंदाची बातमी असते की जीवा मोठ्यानेच ओरडतो येस. आता सर्वच जण जीवाकडे पाहू लागतात. जीवा म्हणतो सॉरी सॉरी असं म्हणत जीवा पुन्हा एकदा खुर्चीवर बसतो आणि देवाचे आभार मानत म्हणतो थँक्यू सो मच तू माझ्या बरोबर आहेस. तर त्यानंतर तो नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो तू माझ्या सोबत आहेस. तर जीवा नंदिनीला म्हणतो मला माहीत आहे तुझं मन खरंच खूप मोठं आहे आणि त्या मोठ्या मनाने तू मला माफ करशील, सगळं काही विसरून जाशील आणि पुन्हा एकदा माझी साथ देशील. माझा विश्वास आहे तू माझ्या सोबत आहेस. असं म्हणत जीवा खूप खुश होतो. नंदिनी डिवोर्स घेणार नाही ही जीवासाठी खूप आनंदाची बातमी असते. तर जीवा नंदिनीला म्हणतो या जीवानदिनीला कोणीही वेगळं करू शकत नाही. जोपर्यंत नात्यात आवरण आहे आणि सावरण आहे तोपर्यंत आपल्या नात्याला कोणीच वेगळं करू शकत नाही. हे नातं आपलं घट्ट नातं आहे. तर आता जीवाच्या चेहऱ्यावर तर आनंद असतो परंतु त्याचवेळी नंदिनी जीवाला म्हणते पण मी वेगळे करते हे 2 शब्द, ही 2 नाती. आता मी ही दोन्ही शब्द वेगळे करत आहे जीवा आणि कायमचे. खरं तर यातच आपलं भलं आहे. खरं तर मी तुमच्यासोबत 3 महिन्यांनी डिवोर्स घेऊ शकत नाही कारण आता मी फास्ट ट्रॅकवर डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता नंदिनीचा हा निर्णय ऐकल्यानंतर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. जीवाला धक्काच बसतो. जीवा धक्क्याने नंदिनीकडे पाहू लागतो. नंदिनीचा हा निर्णय जीवासाठी खूप धक्कादायक असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं घडलेलं सगळं काही आता काव्या अनिशाला सांगते. तर अनिशा म्हणते काय तू पार जिजूंसाठी पेस्ट्री पाठवली आहेस. तर काव्या म्हणते की हो माझ्या बोक्यासाठी मी पेस्ट्री तर पाठवली पण माझा बोका सुरुवातीला नाही म्हणत होता आणि त्या डिलिव्हरी बॉयला म्हणत होता की हे घेऊन जायचं. परंतु मी त्यांना अशी काही आयडिया दिली की शेवटी माझ्या बोक्याला ती पेस्ट्री एक्सेप्ट करावीच लागली. मी त्यांना म्हणाले की तुम्ही सरांना विचारा की किती वाजले. मग सर आपला हात वर करतील आणि घड्याळात किती वाजले हे पाहतील आणि तेव्हाच ती पेस्ट्रीची पिशवी त्यांच्या हातात लटकवा आणि तिथून सटका. तर जसं सांगितलं तसंच घडलं. ते दादा तर तिथून निघून गेले पण शेवटी माझ्या बोक्याने ती पेस्ट्री तर स्वीकारली आहे. आता अनिशा खुश होते. काव्याला मिठी मारते आणि म्हणते काव्य अगं कसली भारी आहेस तू, कसली सॉलिड आहेस तू. तर काव्या म्हणते आय नो मी भारी तर आहेच. आता माझ्या बोक्याने ते पार्सल तर स्वीकारलं आहे आणि पेस्ट्री तर त्यांना खावीच लागणार आहे. तर आता अनिशा म्हणते हो जिजूंना ती पेस्ट्री तर खावी लागेल आणि तसं जर नाही झालं तर त्यांना मनवायला त्यांचीही खारुताई आहेच. तर काव्या म्हणते हो खारुताई तर आहेच परंतु ही मांजर सुद्धा त्यांना आता काही असं सोडणार नाही. माझी खात्री आहे ते पेस्ट्री खातील, 100% खातील आणि मला ते स्वीकारतील सुद्धा. तर अनिशा काव्याला म्हणते हो पार जिजू तुला नक्कीच स्वीकारतील, माझी सुद्धा पूर्ण खात्री आहे. तर काव्या म्हणते तोपर्यंत मी काही माझे प्रयत्न सोडणार नाही. मी माझे प्रयत्न करतच राहीन कारण गुरुजी नेहमीच म्हणतात की प्रेम हे दुबळं असतं. प्रेम हे आपल्याला दुबळं बनवतं परंतु प्रेमातच सगळं काही मिळवण्याची ताकद असते. तर अनिशा काव्याला विचारते असे कोणते गुरुजी आहेत ग तुला हे सगळं काही सांगितलं आहे. असे कोणते गुरुजी आहेत ग तुला हे सगळं काही प्रेमाबद्दल त्यांनी सांगून ठेवलं आहे, अगोदरच संकेत दिले आहेत. तर आता काव्य अनिशाला म्हणते अगं आपल्या कॉलेजच्या तिथे आपल्याला जे गुरुजी भेटले होते तेच गुरुजी देशमुखांचे आहेत आणि त्यांनीच आपल्याला या अगोदर सुद्धा संकेत दिले होते. तर आता अनिशा म्हणते अरे बापरे ते गुरुजी नको त्या गुरुजींचं तर राहू देत. खरं तर असले गुरुजींना आयुष्यातच नको. असं म्हणत अनिशा काव्याला म्हणू लागते मला सांग त्या गुरुजींनी आपल्याला संकेत द्यायचे असतात की त्यावर सोल्युशन द्यायचा असतो. तसं तर घडतच नाही. ते प्रत्येक वेळी संकेतच देत असतात. मला तरी असं वाटते की तू त्यांना जाऊन सरळच विचार की काव्यार्थ कधी एक होणार आहेत, ते दोघं कधी एकत्र येणार आहेत. तर काव्य अनिशाला म्हणते त्याचं उत्तर ते मला नाही देणार परंतु त्याचं उत्तर मला शोधावं लागेल. मलाच माझं प्रेम मिळवावं लागेल. त्यासाठी मला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. खरं तर अनिशा मलाच काहीतरी करावं लागेल परंतु नेमकं काय करायला पाहिजे तेच तर काही कळत नाहीये. आता अनिशा आणि काव्य विचार करू लागतात. तर आता अनिशा काव्याला म्हणते काव्या मला एक समजत नाहीये की पार जिजू असं का वागतायत, पार जिजू ओव्हर करतायत असं तुला नाही का वाटत. काव्य म्हणते अगं तर अनिशा म्हणते हो ना ते ग्रीन फ्लॅग आहेत ना मग त्यांनी तुला समजून घ्यायला हवं. पास्ट हा पास्ट असतो यार. ते सगळं काही विसरून जाऊन त्यांनी तुला एक्सेप्ट करायला हवं होतं. त्यांनी हे नातं आणि तुला सुद्धा स्वीकारायला हवं होतं.
आणि पास्ट विसरून जायचं असतो ग आणि नव्याने सुरुवात करायची असते. प्रेझेंट हे प्रेझेंट असतं. तर काव्य अनिशाला म्हणते, अनिशा मला सांग, माझा पास्ट विसरायला मला किती वेळ लागला होता? तर अनिशा म्हणते, नको नको, तो विषयच नको. मला ते आठवलं ना तरी सुद्धा मी घाबरून जाते. अगं त्यावेळी तुला तुझा पास्ट विसरायला खूप वेळ लागला होता, खूप दिवस लागले होते. तर आता काव्य म्हणते, एक्झॅक्टली, जर माझा पास्ट विसरायला मला इतका वेळ लागला होता तर मग आता देशमुखांना जे काही घडलं आहे ते विसरायला आणि नव्याने सगळी काही सुरुवात करायला वेळ तर लागणारच ना, आणि वेळ द्यावा लागेलच ना. आणि मला सांग अनिशा, देशमुखांसाठी वेगळे नियम आणि काव्यासाठी वेगळे नियम असं कधी असतं का? नाही ना. अनिशा, हे नातं मनापासून स्वीकारणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं सांगू का अनिशा, जर पहिली काव्य असती ना तर तिला काही फरकच पडला नसता. हे जे काही घडलं त्यावर ही काव्य म्हणाली असती, मला काही फरक पडत नाही, मी भली आणि माझा अभ्यास भला. परंतु आता ही काव्य बदलली आहे. ही काव्य नव्याने निर्माण झाली आहे आणि ती पार्थ देशमुखाने निर्माण केली आहे. पार्थ देशमुखांमुळेच तर खरी आणि नवी काव्या उलगडली आहे. आणि हा मला सांग, ते ग्रीन फ्लॅग आहेत म्हणून त्यांनी सगळं काही लगेच मान्य करावं असं कुठे असतं का ग अनिशा? असं म्हणत काव्या आता पार्थची बाजू घेऊन अनिशाला समजावण्याचा प्रयत्न करत असते. तर काव्या अनिशाला म्हणते, अगं पार्थ देशमुख माणूस आहे, AI नाहीये, सगळं काही लगेच एक्सेप्ट करायला आणि सगळं काही लगेच विसरून जायला. तर अनिशा म्हणते, हो मला सगळं काही मान्य आहे, परंतु मी सुद्धा पहिल्या पार्थचेजूंना खरंच खूप मिस करते ग. ते सर्व दिवस मला अजूनही आठवत आहेत आणि म्हणूनच मला घाई झाली आहे की हे काव्यार्थ कधी एकदा एकत्र येतात आणि पुन्हा एकदा या दोघांची छान अशी केमिस्ट्री मला पाहायला मिळते. तर काव्य अनिशाला म्हणते, देशमुख नक्कीच हे नातं स्वीकारतील. एक दिवस ते मला फिसकारलेली मांजर आणि तुला खारुताई नक्कीच म्हणतील. माझी खात्री आहे की देशमुख हे नातं जास्त काळ ताणून नाही धरू शकत. जास्त काळ आम्ही एकमेकांपासून दूर नाही राहू शकत. लवकरच मी आणि पार्थ देशमुख एकत्र येणार आहोत. आमचा काव्यार्थ पूर्ण होणार आहे. तोपर्यंत मी माझे प्रयत्न चालू ठेवणार, मी माझे प्रयत्न थांबवणार नाही. एक दिवस देशमुख हे नातं नक्कीच स्वीकारतील. मला खात्री आहे की आता या नात्यात जास्त काळ दुरावा नाही राहणार. डिसेंबर महिना खराब गेला आहे. जे काही घडलं ते चुकीचं घडलं, परंतु येणारा जानेवारी नवीन आशेचं किरण घेऊन येणार याची मला पूर्ण खात्री आहे. तर आता अनिशा काव्याला म्हणते, आणि तुझ्या नंदिनीताईचं काय? तिचा काय विचार केलायस? तू तिच्यावर अन्याय केलायस, हे जे तिच्या मनात गिल्ट आहे ते तू कसं काढून टाकशील? या सगळ्यातून तू कोणता मार्ग निवडणार आहेस? तर काव्य अनिशाला म्हणते, अनिशा, ताईचं गिल्ट तेव्हाच कमी होईल जेव्हा ताई जीवाला माफ करून तिच्या नात्याचा स्वीकार करेल, जीवाचा स्वीकार करेल. तेव्हाच हे सगळं काही थांबू शकतं आणि तेव्हाच नव्याने सुरुवात होऊ शकते. तिला असं वाटतंय की तिच्यामुळे माझी स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत, माझा जीवा माझ्यापासून दुरावला गेला आहे. परंतु असं नाही आहे ग. खरं तर मी सांगू का, मला आता असं वाटायला लागलंय की जीवा तिच्याच नशिबात होता, जीवा तिच्यासाठीच बनला होता. खरं तर होता काय आहे आणि कायमच असणार. आणि खरं तर माझ्यासाठी पार्थ देशमुख माझ्या आयुष्यातला ग्रीन फ्लॅग, माझा आर्किटेक्ट बोका. खरं सांगू का अनिशा, विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की कोणी कोणाचं काहीच हिरावून घेतलं नाहीये. जे काही मिळालं आहे ते नशिबाने मिळालं आहे, खडतर प्रवासाने मिळालं आहे. म्हणजे बघ ना, ज्या जोड्या लग्नानंतर खडतर प्रवासातून डिवोर्सच्या वाटेवर येऊन थांबल्या होत्या, त्याच जोड्यांना 3 महिन्यांनी, फक्त 3 महिन्यात ती वाट आवडायला लागली, ती माणसं, ती नाती आवडायला लागलीत आणि म्हणूनच त्यांनी डिवोर्सचा विचारही तिथेच थांबवला. जी वाट आतापर्यंत खडतळ वाटत होती तीच वाट आता मौसूद वाटायला लागली. आणि म्हणूनच माझी खात्री आहे या जोड्या आता तुटणार नाहीत, या जोड्या एकमेकांपासून वेगळ्या होणार नाहीत, ज्या आयुष्यभरासाठी एकत्र आल्या आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे की डिवोर्स नावाचा डोंगर त्यांच्यावर कधीच कोसळणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, डिवोर्स? नंदिनी तू काय बोलतेस? फास्ट ट्रॅकवर डिवोर्स? नंदिनी नाही, तू असं नाही करू शकत. नंदिनी म्हणते, हो जीवा, आता मी ठरवलं आहे की हे नातं मी नाही स्वीकारू शकत, हे लग्न मी नाही ठेवू शकत आणि म्हणूनच या सगळ्यातून मी वेगळं व्हायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी मला फास्ट ट्रॅकवर डिवोर्स हवा आहे. तर आता जीवा नंदिनीचा हात पकडण्यासाठी हात पुढे करतो आणि नंदिनीचा हात हातात घेणार, परंतु त्याचवेळी नंदिनी आपला हात मागे घेते. तर जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, मला माहीत आहे तू माझ्यावर रागवली आहेस. नंदिनी म्हणते, रागवली आहे? नाही नाही, मी रागवली नाही आहे,
तर मी दुखावली गेली आहे. माझ्या बहिणीचं आयुष्य माझ्यामुळे उद्ध्वस्त झालं, तिची स्वप्न माझ्यामुळेच संपलीत असं मला वाटायला लागलं आहे. खरं तर मी माझ्या नवऱ्याचा विश्वास जिंकूच शकले नाही आणि तिथेच तर मी हरली आहे. आणि त्यामुळेच मी ठरवलं आहे की आता हे नातं इथेच संपवायचं, दोघांनीही वेगळं व्हायचं, आपलं नातं संपवायचं आणि दोघांनीही आपले रस्ते वेगवेगळे करायचे. आता मात्र जीवा म्हणतो, नंदिनी तू काय बोलतेस, असं नाही बोलू शकत. नंदिनी म्हणते, हो जीवा. तर जीवा म्हणतो, थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. असं म्हणत जीवा नंदिनीच्या बाजूला बसतो आणि म्हणतो, नंदिनी समज, आपण थोडं मागे जाऊयात. समज तुझं आणि माझं लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी मी तुला सगळं काही काव्याच्या आणि माझ्या नात्याबद्दल सांगितलं, तर मग तू काय केलं असतं? नंदिनी म्हणते, त्या क्षणी मी वेगळं व्हायचा विचार केला असता, त्या नात्यातून तुम्हाला मुक्त केलं असतं आणि मी कायमची तुमच्या आयुष्यातून निघून गेले असते. कारण तुम्हाला आणि काव्याला एकत्र आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न केले असते. जीवा म्हणतो, बघ, म्हणजे तेव्हा तू मला आणि काव्याला एकत्र आणण्यासाठी तिथून निघून गेली असतीस, पण नंतर तू काय केलं असतं? नंदिनी म्हणते, स्वतःला सावरलं असतं, त्यामध्ये काही महिने किंवा काही वर्ष गेली असती. तर जीवा म्हणतो, मग लग्न? तर नंदिनी म्हणते, लग्नाचा विचार मी केलाही नसता. कदाचित आता विचार केल्यानंतर कळतंय की लग्न मी करूच नाही आणि म्हणूनच मी लग्नाचा विचार केला नसता. जीवा म्हणतो, म्हणजे तू लग्नाशिवाय राहिली असतीस. आणि मग काव्याचं काय? तर त्यानंतर नंदिनी म्हणते, काव्याला आणि तुम्हाला एकत्र आणलंच असतं. तर त्यावेळी आता जीवा प्रश्न करत म्हणतो, मग पार्थचं काय, माझ्या भावाचं काय? तर नंदिनी म्हणू लागते, तो विचार मी नाही केला. जीवा म्हणतो, मग तो विचार करावा लागेल. जर आपण काव्या माझ्या आयुष्यात आणण्याचा विचार केला असता तर मग माझ्या भावाचा संसार मोडला असता आणि ते मी नाही पाहू शकलो असतो. नंदिनी, अगं तू चुकीचा विचार करतेस. अगं तू तुझ्या बहिणीच्या नजरेत महान झाली असतीस आणि माझ्या नजरेत दादा महान झाला असता. पण तुम्हा दोघांना आयुष्यात काय सहन करावं लागलं असतं आणि त्यानंतर तुम्हाला वाटते की मी आणि काव्याने लग्न केलं असतं? नाही, आमच्या भावंडांना आम्ही असं दुःखात पाहून किंवा त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून आम्ही कधी एकत्र येऊच शकलो नसतो. खरं आहे नंदिनी, आम्ही दोघंही कधीच लग्न करू शकलो नसतो. नंदिनी प्लीज समजून घे. अगं या सगळ्यामध्ये आपल्या चौघांची काहीच चूक नाही आहे. तर त्यावेळची परिस्थिती तशी होती की परिस्थितीमुळे आपल्याला ते करावं लागलं आणि म्हणूनच आपल्याला आता पुढे जाऊन हे नातं स्वीकारावं लागेल. तर नंदिनी म्हणते, नाही जीवा, खरं तर या नात्यातून मला मुक्ती हवी आहे. आता मला हे नातं जोडायचं नाही. जीवा म्हणतो, नंदिनी मला हे नातं जोडायचं आहे, तुटलेले धागे जोडायचे आहेत. नंदिनी म्हणते, परंतु तुटलेल्या धाग्याला गाठ मारली जाते, पण ती गाठ कायम आयुष्यभर तुटलेल्या नात्याची आणि जबरदस्तीने जोडलेल्या नात्याची आठवण करून देते. जे काही मी प्रोजेक्टवर पाहिलं ते मी कधीच विसरू शकत नाही आहे जीवा. त्या गोष्टी मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या बहिणीने माझा विश्वासघात केला असंही मी म्हणू शकत नाही, कारण मी तुमच्यासोबत फ्रेंडशिप केली होती. मी तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधला होता. मग एक मैत्रीचं नातं म्हणून तुम्ही मला सत्य सांगायला हवं होतं, परंतु जीवा तुम्ही मला विश्वासात घेतलं नाही आणि हे सत्य सांगितलंही नाही. आत्तापर्यंत तुम्ही ते सत्य लपवून ठेवलं आणि अशा पद्धतीने माझ्या समोर आलं. मग ती परिस्थिती मी कशी ॲक्सेप्ट करेन? नाही जीवा, मी खरं तर दुखावली गेली आहे आणि यातून मी नाही बाहेर येऊ शकत. या सगळ्यातून आता फक्त मला मुक्ती हवी आहे. मला एकटीने जीवन जगायचं आहे. मला आता हे नातं जोडायचं नाही आहे किंवा जबरदस्तीने बळकावून काहीच नको आहे. मला आता या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. आता नंदिनी काही ऐकून घ्यायला तयार नसते. नंदिनी तिच्या निर्णयावर ठाम असते. जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज ऐकून तरी घे. नंदिनी म्हणते, नाही जीवा, आता माझा निर्णय झाला आहे. आता तुम्ही निर्णय घ्या आणि प्लीज मला डिवोर्स द्या. आता मात्र जीवाला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, काव्या नंदिनीला म्हणते, तू बोलत नाहीयेस, बाबा बोलत नाहीयेत, पार्थ बोलत नाहीयेत. खरं तर माझ्याच घरात मला परक्यासारखं वाटत आहे. मला असं वाटत आहे की मी खूप काही गमावून बसली आहे. मला आता एकटं वाटतंय, मी एकटी पडली आहे गं. आता मात्र नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, देशमुखांच्या घरी सर्वजण जेवायला बसतात. तर जीवा पार्थला म्हणतो, दादा रे माझ्यातलं घे ना. तर पार्थ म्हणतो, नाही नको. तर जीवा म्हणू लागतो, अरे असं काय करतोयस, लहानपणापासून तर आपण वाटून तर घेत आलो आहोत. आता मात्र पार्थला ठसका लागतो. मानिनीताई त्याला सावरतात. तर त्याचवेळी जीवा ग्लासातील पाणी पार्थच्या डोक्यावर टाकायला जाणार, परंतु पार्थ त्याचा हात पकडतो आणि त्याला ते जुने सर्व क्षण आठवतात. आता या सगळ्यातून नातं जोडण्यासाठी जीवा आणि काव्या नक्की काय प्रयत्न करतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.